नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी. हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा. प्रशांत सर, अभिनय तर तुम्ही गाजवताच आहात, पण तुम्हाला सगळ्यात जास्त कठीण काय वाटतं, अभिनय की सूत्रसंचालन? नाही, सूत्रसंचालन जास्त सोपं आहे, कारण कुठे पोचायचं ते माहिती आहे आपल्याला. वा. खवय्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर तिथे पदार्थ काय बनतोय ह्याच्याकडे माझं फारसं लक्ष नसतं. समोरची व्यक्ती कसं बोलते ह्याच्याकडे माझं जास्त लक्ष असतं. आणि खाताना तर उत्तमच असतं, कारण त्यांनीच बनवलेलं असतं. एकदाच फक्त एका गृहिणीने मला शेवग्याच्या शेंगांच्या सालीची भजी खायला घातली. खाल्लीस? हा, म्हणजे मी अशी खाल्ली, अजून काय खाणार. मिलिंद सर, आता तुमच्याकडे येणार आहे. भटकंती सारखा खूप वेगळा कार्यक्रम सुरू झाला जेव्हा झी मराठी वाहिनी खूप नवीन नवीन होती. काय सांगाल त्या आठवणींबद्दल? सगळ्यात आधी मला सांगावं असं वाटतं की हे सगळे जे दिग्गज बसलेत सूत्रसंचालक, इन्क्लुडिंग यू, हे सूत्रसंचालन थोडं वेगळं आहे. म्हणजे मी त्या सूत्रसंचालनात ॲक्च्युली बसत नाही. माझं टोटल ज्याला म्हणतो फिजिकल एनर्जीवालं सूत्रसंचालन आहे. आणि त्याच्यामध्ये खरं सांगायचं तर एक पॅशन असतं माणसाला प्रचंड, म्हणजे आतून. ते असल्यामुळे मी ते भटकंती सुरू केलं. आणि मी तुला सांगतो की त्यावेळेला जेव्हा मी भरात होतो, म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काही 3-4 मोठे हिट झाल्यानंतर त्या काळात आपले स्वतःचे 5-6 दिवस घालून हे शूट करायचं आणि दाखवायचं, याला म्हणजे पॅशन असल्याशिवाय माणूस करू शकत नाही. सगळा महाराष्ट्र मी खालून पाहिलाच होता. सगळे डोंगर किल्ले लोकांनाही दाखवले होते. पण तेच मला वरून पाहायची पण संधी मिळाली. आणि ते माझे परममित्र जुने स्नेही उद्धवजी ठाकरे, आम्ही जेव्हा एरियल फोटोग्राफी केली तेव्हा आम्ही हेलिकॉप्टरमधनं हे सगळे किल्ले आम्ही शूट केले. तेव्हाचा एक किस्सा आहे की विरारच्या पुढे तांदूळवाडी नावाचा एक किल्ला आहे. तर आम्ही तांदूळवाडीच्या वरून जात होतो. किल्ल्याचं नाव पण तुम्ही फार कमी लोकांनी ऐकलं असेल. तर तेव्हा उद्धवजी म्हणाले कॅप्टनला की जरा हेलिकॉप्टर जवळ घ्या किल्ल्याच्या. आम्ही जवळ गेल्यावर बघितलं तर तरुणांची टोळकीच्या टोळकी किल्ला चढत होती. आणि उद्धव म्हणाला की अरे आजचा दिवस कुठला आहे, ऑड डे आहे, म्हणजे आज शनिवार रविवार पण नाही, आणि एवढी माणसं चढत आहेत तांदूळवाडीसारखा किल्ला, फॅन्टास्टिक. आणि नंतर इमिजिएटली म्हणाला की मिलिंद, हे तुझ्या भटकंतीचं यश आहे. वा 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 वा. पुष्कर, तू अनेक वर्ष सूत्रसंचालन करतो, जसं मी सांगितलं. तुला काय चॅलेंजिंग जास्त वाटतं त्याच्यामध्ये? कानात बोलण्याचा माझा अनुभव तर फारच विचित्र आहे. एका इव्हेंटला मी पोडियमवरती असा उभा राहून अँकरिंग करतोय. त्या विंगेतून आयोजक मला जोरजोरात सूचना करत होते माझ्या उजव्या कानात, आणि माझ्या डाव्या कानात जो इन इयर होता त्याच्यामध्ये दिग्दर्शक विजू माने कन्सोलवर बसून मला सूचना करत होता. आणि त्याला त्यांचा आवाज पण ऐकू येतोय, हे पण चाललंय, असं सगळं गोंधळाचं वातावरण होतं. आणि त्याच्यात विजू माने मला अशा सूचना करत होता की आता आपल्याला ना अमुक अमुक करायचं, हे जर तुला कळलं तर तुझा डावा हात वर कर. त्यामुळे माझं कारण त्याला कळत नव्हतं की त्यामुळे असं होतं की आज महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रातल्या आपण सत्कार करणार आहोत. आणि मराठवाड्यासारख्या अत्यंत ग्रामीण भागात असं माझं अँकरिंग चालू होतं. म्हणजे ना विजू मनाने पण नंतर हात जोडले, म्हणाले की म्हणजे कौतुकास्पद आहे की नाही सांगणार आहे. खूपच ग्रेट. आता येणारे डॉक्टर सलील कुलकर्णी यांच्याकडे. प्रत्येकानं कार्यक्रम केला तो वेगळा, तसाच तुमचाही अत्यंत वेगळा कार्यक्रम होता, कारण तुम्हाला संवाद साधायचा होता थेट लहान लहान मुलांशी. कसा होता सगळा अनुभव? मुळात चांगला सूत्रसंचालक हा चांगलं बोलणाऱ्यापेक्षाही चांगला ऐकणारा पाहिजे असं मला वाटतं. कारण काय होतं, आपण लहान मुलांच्या बाबतीत तर आपण त्यांना बोलूच देत नाही. हे बघ, एक नेहमी लक्षात ठेव. त्याला काहीतरी वेगळंच सांगायचं असतं, पण तुम्ही सारखं त्याला हे लक्षात ठेव, ते लक्षात ठेव, माझ्या वडिलांनी असं केलं, माझ्या काकांनी असं केलं, त्याला अगदी काहीतरी वेगळं सांगायचं असतं. कारण मला आत्ता असं वाटतं की लहान मुलांना ऐकणारा माणूस मिळत नाही. वा वा. आत्ताच्या लहान मुलांना. पण एक कॉन्फिडन्स होता की कुठेही मला असं जाणवलं की मुलं डिस्कनेक्ट होतात, तर देवाच्या कृपेने 1999 पासून केलेली बालगीत सगळ्यांमध्ये पॉप्युलर होती मी केलेली. त्यामुळे एक गाणं मी मध्ये गायचो की सगळी मुलं परत अशी व्हायची, मग परत मी गप्पा मारायला लागायचो. सलील कुलकर्णी म्हटलं की त्यांची गाणी आली, आणि आत्ता माझी इच्छा आहे की मग
जर 2 ओळी गुणगुणला तर आम्हालाही पुन्हा लहान झाल्यासारखं वाटेल. वा वा आत्ताच्या लहान मुलांवरचं म्हणजे हा इवली इवली पाठ आणि लटलटणारे पाय, एवढ्या मोठ्या दप्तरातून नेतेस तरी काय, रोज करतेस वया पुस्तक ढीग ढीग गोळा, शिकणे म्हणजे रमणे नाही दमणे झाले बाळा, पंख असून पाखरू चाले घासत घासत पाय, एवढ्या मोठ्या दप्तरातून नेतेस तरी काय. क्या बात है, क्या बात है. हे संदीपसाठी पण टाळ्या वाजवा एकदा, फार छान लिहिलंय वा त्यांनी. वा वा वा. तर लहानपणीच्या गप्पा चाललेल्या आहेत आणि आमच्याकडे सुद्धा काय 2 लहान भाचे आहेत सर माझे. तो या मामा 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 उचल मामा उचल मामा उचल अरे मामा गाडी मामा मामा शपथ आई शपथ. हा वा वा कोणाला त्याला आला? सर जा तिकडे भेटत त्यांना जाऊन तिकडे असे तिकडून जा. सर नाही सर बस सर बसा सर. सर ते ह्याला काय म्हणतात सांग ह्याला काय म्हणतात दादा? चार्मोनियम. राहू दे चार्मोनियम नसतं. सर ते गाणं नाही का, नसतेस घरी तू जेव्हा. मस्त मस्त गाणं आहे असं. काय येड्या अरे ते डॉक्टर आहेत डॉक्टर. असं ही कसं पेटी केलं आहे. कसं केलं? नसतेस घरी तू हे म्हणजे चांगलं आहे असं. हा छान आहे असं. कुठेही पॉज नाही घ्यायचा, अर्थ बदलतो. हो काय. हो का काय हो का? हा सांग तू दादा त्यांना सांग. ते डॉक्टर आहेत हा. आणि ही त्यांची पेटी आहे. हे बघ कोण आहेत? कोण ही कोण आहेत? मिलिंद गुणाजी. हा ही त्यांची बायको ती राणी मुखर्जी येतेच नाही. नाही रे राणी गुणाजी. हा कुणाची काय कुणाची त्यांचीच आहे. अरे गुणाजी हा, ते जंगलात असतात. ते जंगलात फिरतात, त्यांना एक पण प्राणी मिळत नाही बघते. त्यांना एक पण प्राणी नाही सापडत. कुठे असतात पण ते? नॅशनल टी कॉफीवर. नॅशनल टी कॉफी नसतं ते भटकंती. नाही नॅशनल टी कॉफी असतं ना कार्यक्रम. भटकंती ते जंगलामध्ये फिरून सगळं दाखवतो आपल्याला, ते तसला कार्यक्रम असतो. हा राव एखादी मोठी मगर पकडा ना. प्लीज प्लीज. काल आम्ही दोघांनी एका मगरीला हाकललं. आई शपथ डेंजर होती. मला खूप भीती वाटली. हा खूप घाबरला, मी नाही घाबरलो. कशी 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 मी आकार- असं केलंय, हट, हट, हट. कुठं होती? हा कुठं होती? भिंतीवर.